वेलकम स्टुडंट 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1. तर याच्यामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये वन शॉट रिव्हिजन म्हणजे पूर्ण एका व्हिडिओमध्ये जो आपण 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 आहे तर त्याच्यामध्ये बोर्ड पॅटर्न नुसार जेवढे काही 2 मार्क्सचे पॉसिबल क्वेश्चन आहेत तर ते सगळे पॉसिबल क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. मागील काही व्हिडिओपासून आपण 1 मार्क, आता 2 मार्क, पुढे 3 मार्क, 4 मार्क, तर हे सगळे क्वेश्चन 1 मार्कचे, 2 मार्कचे आणि 3 आणि 4 सगळे क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली आपला फोकस असेल 2 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये. आता या 2 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये नेमका हा क्वेश्चन कुठे असतो म्हणजे आपल्या क्वेश्चन पेपर पॅटर्ननुसार. तर क्वेश्चन पेपर पॅटर्ननुसार क्वेश्चन नंबर 2A, ओके, 2A ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर 2B, ओके, क्वेश्चन नंबर 2B सॉल्व द क्वेश्चन. आता ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल मधल्या काही स्टेप दिलेल्या असतात तर काही स्टेप मध्ये असे बॉक्स असतात. ओके, तर टोटल 4 बॉक्स असतात. ते 4 बॉक्स जर तुम्ही करेक्ट भरले तर तुम्हाला त्याचे 2 मार्क्स मिळतील. यातला एखादा जरी बॉक्स तुमचा रॉंग आला, त्यातला आन्सर रॉंग आला तर तुमचे हाफ मार्क कट होतील. आणि सगळे करेक्ट असतील तर 2 मार्क्स. ओके, फक्त ते बॉक्स तुम्ही करेक्ट भरणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये तुम्ही केलं तरी चालेल, नाही केलं तरीही चालेल. फक्त ते बॉक्स मात्र करेक्ट असले पाहिजेत. त्याचे तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. तर असे एकूण 3 ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. तर त्या 3 ऍक्टिव्हिटीज पैकी तुम्हाला एनी 2 कुठलेही 2 सॉल्व्ह करायचे आहेत आणि मग इथे त्यातले 2 टू जा 4 मार्क्स तुम्हाला मिळतील. म्हणजे त्याचे टोटल मार्क किती असणार आहेत? 4. तसं इकडे क्वेश्चन नंबर 2 मध्ये इथे मात्र तुम्हाला काही बॉक्स वगैरे नसतील. तुम्हाला तो पूर्ण क्वेश्चन स्वतः सॉल्व्ह करायचा आहे. तर याच्यामध्ये टोटल तुम्हाला 5 क्वेश्चन असतील. तर त्या 5 क्वेश्चन मधले एनी 4 सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, कुठलेही 4 सॉल्व्ह करा आणि त्या 4 क्वेश्चनचे तुम्हाला 4 टू जा 8 मार्क असणार. ओके, 4 टू जा 8 मार्क. तर मग हे 8 मार्क आणि हा किती आहे? 4 मार्क. ओके, सो 4 प्लस 8 टोटल किती होणार आहे? 4 प्लस 8 12 मार्कचं क्वेश्चन होणार आहे. म्हणजे टोटल 40 आउट ऑफ 12 मार्कचे क्वेश्चन हे तुमचे 2 मार्क्स चे रिलेटेड असतील. आता कधी कधी काय होईल तर ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन सॉल्व द मध्ये येईल किंवा सॉल्व द क्वेश्चन मधल्या ऍक्टिव्हिटीला जातील. ओके, थोडाफार चेंजेस होतो क्वेश्चनचा. तर आपण स्टार्टिंगला काय करूया, मॅक्झिमम क्वेश्चन आपण सॉल्व द क्वेश्चन मध्ये कव्हर करूया आणि राहिलेले काही पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन आहेत ते याच्यात घेऊ, जेणेकरून तुमचा 2 मार्क्सचे टोटल जे प्रिपरेशन आहे, मी 100% सांगतो की तुम्हाला याच्या बाहेरचे मी जे क्वेश्चन घेतलेले आहेत आता या व्हिडिओमध्ये ते पर्टिक्युलरली बोर्डचे आहेत, रिपीट झालेले क्वेश्चन आहेत. त्यामुळे 2 मार्क्सच्या क्वेश्चनचं फुल प्रिपरेशन तुम्हाला तुम्हाला या टोटल 1 मध्ये अप्रॉक्सिमेटली 1 आवरचा व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाते. ओके, त्यासाठी व्हिडिओ मधला प्रत्येक क्वेश्चन बघा. इथे आपण चॅप्टर वाईज न करता पूर्ण आपले जे चॅप्टर आहेत 1 to 6 त्याच्यामधले रॅन्डम क्वेश्चन तुमच्याशी शेअर केले. ओके, बोर्डचे क्वेश्चन आणि 2 मार्क्सचा सगळा जो क्वेश्चन पेपर आहे तो कव्हर करतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जी मी परत सांगतो, सॉल्वचे क्वेश्चन ऍक्टिव्हिटीला किंवा ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन सॉल्व असं इंटरचेंज होऊ शकतं. ओके, त्यामुळे प्रिपरेशन करताना सॉल्व द इक्वेशन साठी करा. मे बी ते ऍक्टिव्हिटी झालं तर फक्त बॉक्स भरायचे हे लक्षात ठेवा. ओके, तर आता आपण स्टार्ट करूया. स्टार्ट करताना आपण कुठून करूया? सॉल्व द इक्वेशन, सॉल्व द क्वेश्चन्स मधून स्टार्ट करूया आणि मग राहिलेल्या ऍक्टिव्हिटी बघूया. ओके, सो त्यातला फर्स्ट 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो बऱ्याचदा तिथे विचारला जातो. ओके, फर्स्ट क्वेश्चन इज सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे तुम्हाला एक इक्वेशन दिलं जातं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि ते तुम्हाला कंपल्सरी फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायला सांगितलं जातं. ओके, तर फॅक्टरायझेशन मेथड आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हे जे इक्वेशन दिलंय ते मी आता फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायला घेतो. फर्स्ट स्टेप काय, इक्वेशन ऍज इट इज राईट डाऊन करा. x² मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. हे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं होतं. आता x² कोइफिशियंट तिथे x² लागून काही नंबर नसेल तर 1 कन्सिडर करायचं आणि त्या 1 ने या पुढच्या 54 ला मल्टिप्लाय करायचं. सो 1 मल्टिप्लाय 54. तर 54 1 जा किती येणार? 54. आता हे 54 आन्सर आल्यानंतर इथे आपण 54 चे फॅक्टर पाडायचे. ओके, तर 54 चे फॅक्टर पाडत असताना याच्यामध्ये आपल्याला मिडलचा नंबर पण काय आहे तो बघायला पाहिजे. इथे मिडलचा नंबर काय आहे? -15. ओके, तर आता मल्टिप्लिकेशन आपलं किती आलं पाहिजे? मल्टिप्लिकेशन मी शॉर्ट मध्ये एम लिहितं. तर काय कन्सिडर केलं पाहिजे? मल्टिप्लिकेशन 54 यायला पाहिजे. आता 54 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह कधी येतं? जर दोन्ही नंबर काय असतील? पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील. आता पॉझिटिव्ह घ्यायचे का निगेटिव्ह?
तर इथलं साईन बघा, या 15चं साईन काय आहे? मायनस. त्यामुळे दोन्ही नंबर आपण काय घ्यायचे? तर मायनस घ्यायचे. ओके, दोन्ही नंबर मायनस, कारण 15चं साईन काय आहे? मायनस आहे. मग आता हे झाल्यानंतर दोन्ही पण मायनस आहेत, म्हणजे साईन सेम आहे. साईन सेम असेल तर आपण काय फाइंड आउट करतो? ऍडिशन. आता बघा, आपल्यासाठी टास्क काय असेल? असे दोन नंबर फाइंड आउट करायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे किती येईल? 54. ओके, आणि ज्यांची ऍडिशन किती येणार आहे? 15. सपोज तुम्ही थोडंसं थिंकिंग करा, व्हिडिओ पॉज करा हवं तर, आणि सेल्फ थिंकिंग करा की कुठले फॅक्टर येतील. तर याच्यामध्ये -9 आणि -6. ओके, -9 आणि -6. तर हे दोन फॅक्टर येतात. आता चेक करून बघा, 9 6 जा 54. ओके, आणि 9 + 6 15. मॅच होत आहेत फॅक्टर. मग ते इथे यूज करायचे. देअरफॉर एक्स स्क्वेअर, ओके, -15x स्प्लिटिंग करणार आपण. स्प्लिटिंग द मिडल टर्म असं लिहू शकता तुम्ही. तर पहिला फॅक्टर काय येणार? -9x, इथे जो आलाय तो, आणि दुसरा -6x. ओके, हे 15चं फॅक्टर, आणि मग पुढचा आहे तसं 54 = 0. तर हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथे म्हणजे स्प्लिटिंग केलं आपण, फर्स्ट स्टेप झाली आपली. आता याच्यानंतर याचे ग्रुप करा, इकडे 2 आणि इकडे 2. एक्स स्क्वेअर मधून समजा आपण एक्स कॉमन घेतला, एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स मल्टिप्लाय एक्स, त्यातला एक्स कॉमन घेतला, राहिला आणखीन एक एक्स. -9x कडून एक्स कॉमन घेतला, म्हणजे काय राहिलं? 9. परत -6 कॉमन घेतला. ओके, -6 कॉमन घेतला, तर इथे काय राहिलं? फक्त एक्स. आता +54 कडून, ओके, +54 कडून किती कॉमन घ्यायचं आहे? -6. आता कॉमन घेणं याचा एक मिनिंग लक्षात ठेवा, डिवाइड. ओके, तर 54 ला 6 न डिवाइड केलं, आन्सर काय येणार? 9. 6 9 जा 54, आणि मायनस आणि प्लस. ओके, मायनस आणि प्लस, शेवटी साईन कुठला येणार? प्लस मायनस डिवाइड मध्ये मायनस. सो इथे फॅक्टर कुठला येणार? -9. ओके, तर हे अशा प्रकारे रफ कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, = 0. आता इथे जर दोन्हीकडे फॅक्टरायझेशन मध्ये सेम ब्रॅकेट आले, तर तुमची इथपर्यंतची स्टेप करेक्ट आहे. ओके, सो x-9 दोन्हीकडे आहे, तर दोन्हीकडनं कॉमन घ्या. मग राहिले कोण इकडं? तर हा एक्स आणि पुढचा -6. x-6 = 0. आता हे दोन ब्रॅकेट आलेत, मग आपल्याला रूल माहिती आहे, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 असेल, तर एकतर फर्स्ट ब्रॅकेट आपला 0 असेल, म्हणजे x-9 तरी 0 असेल, किंवा x-6 तरी 0 असेल. ओके, तर मग आता इथे -9 इकडे येऊन काय होईल? प्लस. सो 0 + 9 म्हणजे 9च येणार. x = 9, आणि इकडे x = 6. ओके, x = 6. तर मग फायनल आन्सर लिहायचं. देअरफॉर बोर्ड एक्झाम मध्ये नेहमी फायनल आन्सर लिहायचं. द सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x = 9 or x = 6, and that is required. तेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. आता तुम्ही काय करणार बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं? तर मी फॅक्टरायझेशन इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगितलं. तर जेवढे जेवढे फॅक्टरायझेशनचे एक्झाम्पल आहेत प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये, तर ते सगळे सॉल्व्ह करा. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जेवढे आहेत ते सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन चांगलं होईल. फॅक्टरायझेशनवर तुम्हाला नक्की क्वेश्चन असेल. Now, second question. For the following experiment, write the sample space S and the number of sample point N S. तर प्रोबॅबिलिटी मधला क्वेश्चन आहे. तर या प्रोबॅबिलिटी मधल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं? सॅम्पल स्पेस यस लिहायचं आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट NS हे लिहायचे. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड युझिंग 2, 3, 5 विदाउट रिपीटिंग द डिजिट्स. ओके, तर याच्यामध्ये यस लिहिताना त्यांनी काय सांगितलं? कुणापासून नंबर तयार करायचे? 2, 3 आणि 5 पासून. तर यस = असं स्टार्टिंगला लिहा. हवं तर तुम्ही लिहू शकता 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म, हे सेंटेन्स लिहू शकता विदाउट रिपीटिंग डिजिट पर्यंत, आणि मग यस लिहायला लागेल. तर बघा, असे नंबर फॉर्म करायचे की ज्याच्यामध्ये रिपिटेशन चालणार नाही. विदाउट रिपिटेशन म्हणजे 22, 33, 55 हे घ्यायचे नाही. ओके, बाकी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे सुरुवात कुठून करणार आपण? 2 पासून. 2, 3, 23 येणार. परत 2, 5, 25 येणार. ओके, नाव 3 कन्सिडर करा. 3, 2, 3, 5. परत 5 कन्सिडर करा. ओके, 5, 2 आणि 5, 3. हा तुम्ही काय लिहिलात? यस. तुम्ही यस लिहिलात की तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. देअरफॉर नंबर ऑफ यस, नंबर ऑफ यस म्हणजे याच्यामध्ये किती आहेत ते लिहा. 1, 2, 3, 4, 5, 6. काउंट करा आणि नंबर ऑफ यस लिहा.
नुसता यस आला तर 1 मार्कला जाईल क्वेश्चन आणि नंबर ऑफ यस फाइंड आउट करण्यासाठी 6. ओके. तर आता तुम्ही काय करणार, याच्यामधले काही क्वेश्चन असतील, म्हणजे कुठल्या प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो असं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. सॅम्पल स्पेस लिहा आणि एन यस लिहा त्याच्यावरून. असे क्वेश्चन येऊ शकतात. 1 कॉइन टॉस्ट, ओके, 2 कॉइन्स, 2 कॉइन्स, त्यानंतर याच्यामध्ये सॉरी, डाय, 1 डाय, 2 डाय, तर त्याच्यावरचे जरा क्वेश्चन करा. 3 कॉइन्सचा सुद्धा विचारला जाईल, त्यांचं प्रिपरेशन करा. Now third question, if L is equal to 10, F1 is equal to 70, F0 is equal to 58, F2 is equal to 42, H is equal to 2, then find mode by using formula. ओके. अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. आता व्हॅल्यू काय आहे अशा येतील असं नाही, व्हॅल्यू चेंज होतील. तर तुम्हाला मोडचा फॉर्म्युला प्रिपेअर करून ठेवा. इव्हन तुम्हाला जर पूर्ण एक्झाम्पल आलं तर ते पण तुम्हाला करता येईल मोडचा फॉर्म्युला. आणि 2 मार्क्ससाठी काय येतं, फक्त मोडचा फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यात या सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि मग तुम्हाला आन्सर मिळून जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फॉर्म्युला लिहूया. ओके. आय होप सगळ्यांना फॉर्म्युला माहिती असेल. मोड इज इक्वल टू, ओके, मोडचा फॉर्म्युला आहे एल प्लस, ब्रॅकेटमध्ये लिहा, F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2 इंटू 2 मल्टिप्लाय F1 मायनस F0 मायनस F2 मल्टिप्लाय H. सो मेन्शन करा की हा काय आहे, फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला केल्यानंतर त्याच्यात व्हॅल्यू पुट करा. तर पहिला बघा, एल ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 10, त्या व्हॅल्यू पुट करूया. ओके. एल ची व्हॅल्यू पुट केली 10 प्लस F1, F1 आपला आहे 70, ओके, 70 मायनस F0 किती येणार, 58 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय F1. F1 किती आहे, अगेन 70 मायनस F0 म्हणजे 58 मायनस F2. F2 किती आहे, 42 इंटू H. H ची व्हॅल्यू किती आहे, 2. तर 10 प्लस 10 जो ऍड करायचा त्याच्या आधी तुम्हाला ब्रॅकेट आणि सगळं मल्टिप्लाय सॉल्व्ह करावं लागेल. याच्यामध्ये बघा, पहिली स्टेप 70 मायनस 58, त्याचा आन्सर येणार 12 अपॉन 2 इंटू 70 म्हणजे किती येणार, 140 येईल. मायनस, आता इथे बघा दोन्हींचे साईन सेम आहेत, मायनस मायनस, साईन सेम असतील तर ऍडिशन होणार, म्हणजे 10, 8 प्लस 2 10, कॅरी 1, 5 प्लस 4 9 अँड 100. ओके. ब्रॅकेट इंटू 2. नाव 10 प्लस 12 अपॉन 140 मायनस 100 म्हणजे किती येणार, 40 येणार, मल्टिप्लाय 2. ओके. तर आता इथे सिम्प्लिफिकेशन तुम्ही कसं करताय त्याच्यावर आहे. सपोज 4 ने डिवाइड केलं मी, 4 3 जा 12 आणि 4 10 जा 40. 4 ने डिवाइड केलं दोघांना. त्याच्यानंतर तुम्ही असंही करू शकता, 2 1 जा 2 आणि परत 2 5 जा 10. सो 10 प्लस 10 ॲज इट इज राईट डाऊन केलं, 10 प्लस 3 मल्टिप्लाय 1 3 आणि अपॉन मध्ये किती आहे, 5. ओके. ना आता बघा 3 ला डिवाइड करायचं आहे आपल्याला 5 ने, 5 0 0 आले. ओके. 3 राहिले, पॉईंट द्या वरती आणि इथे 30 होणार. 5 6 जा 30 म्हणजे 10 प्लस, याचा आन्सर किती आलं, 3 ला 5 ने डिवाइड केलं 0.6, मग 10.6. ओके. दॅट इज रिक्वायर्ड मोड. मोडची व्हॅल्यू किती आली आपली, 10.6 आली. हे काय रफ कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही रफली केलं तरी चालेल एक्झामला. कॅन्सलेशनला सुद्धा पेन्सिल यूज केली तरी चालेल, म्हणजे पेनने जे लिहिताय ते रफ केल्यासारखं वाटेल, पेन्सिल यूज करू शकता. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द 19th टर्म ऑफ द एपी. एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला दिलेली आहे आणि त्याची आपल्याला 19th टर्म जी आहे ती फाइंड आउट करायची. तर तुम्ही अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टर्म फाइंड करायला लावले जाते, 19 टर्म, 24 टर्म. तर अशावर एखादं एक्झाम्पल बोर्ड एक्झाम मध्ये नक्की येतं. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आपण, एपी म्हटलेलं आहे त्याला, म्हणजे आपल्याला काही एपी दाखवायची गरज नाही. गिवन एपी, ओके, 7 13 19 25 अँड सो ऑन. तर पहिल्यांदा ए आणि डी फाइंड आउट करा. ओके. हवं तर तुम्ही याला T1 T2 असे नंबर पण देऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही ए फाइंड आउट करायला घेतला तरी चालेल. सो ए इज इक्वल टू, ए इज युअर फर्स्ट टर्म, दॅट इज T1. पहिली टर्म कुठली आहे, सिक्वेन्सची 7, देअरफॉर ए इज इक्वल टू 7, दॅट इज रिकू. ए फाइंड आउट केला, फॉर्म्युल्यात लागणार आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला डी फाइंड आउट करायचं असतं. डी म्हणजे T2 मायनस T1.
किंवा T3 मायनस T2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स म्हणजे काय करणार 13 मायनस 7 डी. ओके 13 मायनस 7 म्हणजे डी ची व्हॅल्यू किती येणार 6. तर एकदा काय ए आणि डी फाइंड आउट करून घेतले की मग आपण टीएन चा फॉर्म्युला लिहिणार पहिल्यांदा. टीएन इज इक्वल टू Tn is equal to a plus n minus 1 into d. ओके हा Tn चा फॉर्म्युला मेन्शन केला आपण. हे लिहायचे फॉर्म्युला. आता Tn चा फॉर्म्युला घेतल्यानंतर याच्यामध्ये ती कोणती टर्म फाइंड आउट करायची आपल्याला 19th टर्म फाइंड आउट करायची म्हणजे n ची व्हॅल्यू किती ठेवणार आपण 19 दॅट इज 19th टर्म. a प्लस a ची व्हॅल्यू किती आहे a ची व्हॅल्यू 7 ओके प्लस n मायनस 1 म्हणजे 19 मायनस 1 ओके इंटू डी. डी ची व्हॅल्यू किती आहे 6 ओके ही डी ची व्हॅल्यू पुट करायची 6. आता T19 इज इक्वल टू 7 प्लस आता ह्या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या आणि मग आपण 19 टर्म असं लिहायचं 19 मायनस 1 किती येणार तर 18 येणार 18 मल्टिप्लाय 6 ओके नाव 7 प्लस कधी आधी मल्टिप्लिकेशन करा मल्टिप्लिकेशन नंतर मग राहिलेली ऍडिशन सो याचा आन्सर येणार 108 ओके मल्टिप्लिकेशन करून बघा 18 6 108 आले प्लस 7 म्हणजे किती येणार 115 ओके therefore 19th term of given AP is final answer लिहायला शिका 19th term of given AP is 115 and that is required ओके तर अशा प्रकारच्या टर्म फाइंड करायला विचारलं जातं त्यामुळे असे क्वेश्चन पण करा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन ओके ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर -3 and -7. आपल्याला एक असं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे की ज्याचे रूट्स काय असतील तर रूट्स असतील -3 आणि -7 हे त्याचे रूट्स असतील ओके. तर याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण त्यांना अल्फा आणि बीटा कन्सिडर करूया. अशा प्रकारचा क्वेश्चन येतोय 2 मार्क्स साठी. लेट इथून स्टार्ट करूया. लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा अल्फा आणि बीटा मांडलं रूट्सला पण ऍक्च्युअली रूट्स काय दिलेत आपल्याला फर्स्ट रूट -3 आणि -7 म्हणजे अल्फाची व्हॅल्यू किती येणार -3 आणि बीटाची व्हॅल्यू किती येणार -7. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करूया कारण जो आपला फॉर्म्युला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचा तो त्याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा लागणार आहे. अल्फा प्लस बीटा म्हणजे -3 प्लस -7. मग आता साईन सेम असतील तर आपण काय करणार दोन्हींची ऍडिशन करणार -3 प्लस -7 किती येणार साईन सेम म्हणजे ऍडिशन 10 आणि दोघांचं साईन मायनस ओके सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -10. ना हे पहिल्यांदा फाइंड आउट केलं आपण अल्फा प्लस बीटा इज -10 फर्स्ट. नाव सेकंड अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू बीटा म्हणजे -3 मल्टिप्लाय -7 3 7 जा 21 दोन्ही मायनस मायनस काय होणार प्लस. थोडक्यात अल्फा इंटू बीटा किती आले +21 म्हणजे नुसतं 21 लिहा. आता फॉर्म्युला लिहायचा देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ओके रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्यायचं. मग आता याच्यात व्हॅल्यू टाका कारण आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा घेतलेला ऑलरेडी. सो x² मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपली आलेली -10 तर ती इथं पुट करूया -10. इथे एक्स आहे फॉर्म्युला हा एक प्रकारे फॉर्म्युलाच आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. तर अल्फा प्लस बीटा -10 घेतला प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आली आहे 21 इज इक्वल टू 0. आता थोडंसं सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² मायनस मायनस काय होणार +10x प्लस 21 इज इक्वल टू 0. ओके सो x² plus 10x plus 21 is equal to 0. This is required quadratic equation. Okay, required quadratic equation. तर अशा प्रकारे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करायचं या फॉर्म्युलात पुट करायचं तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आता परत टेक्स्टबुक मध्ये असे जे
ऑप्टेन किंवा टू फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत तुमचे 5.4 मध्ये, सॉरी याच्यामध्ये सेकंड चॅप्टर 2.5 किंवा 2.4 मध्ये साधारण. तर त्यातले क्वेश्चन जरा बघा अशा प्रकारचे आहेत ते. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके, हा जो डिटर्मिनंट दिला आपल्याला त्याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची याच्यात फाइंड आउट करायची. तर पहिल्यांदा डिटर्मिनंट ॲज इट इज राईट डाऊन करूया. डिटर्मिनंट 7/3, ओके, 5/3, 3/2, 1/2. ओके, तर हा डिटर्मिनंट ॲज इट इज राईट डाऊन केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन, त्याची फर्स्ट स्टेप येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे कसं करणार, 7/3 मल्टिप्लाय 1/2, मिडलला मायनस घ्या, एक क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं की त्यानंतर मग दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे काय येणार, 5/3 मल्टिप्लाय 3/2. आता फर्स्ट स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर इथे बघा, इथे हे दोन फ्रॅक्शन आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन. सिम्पली 7 1 जा 7, न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्युमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरमध्ये. 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15, अगेन 3 2 जा 6. आता ज्यावेळी आपण फ्रॅक्शन एकमेकातून सबट्रॅक्ट करतो त्यावेळी इम्पॉर्टंट काय असतं, डिनॉमिनेटर सेम पाहिजे, नाहीतर मग आपल्याला परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, इथे ऑलरेडी डिनॉमिनेटर सेम आहे, तो ऍज इट इज लिहूया 6, आणि वरती न्युमरेटर मायनस करा, म्हणजे 7 मायनस 15. आता या 7च्या समोरचं साईन काही नाही, म्हणजे प्लस कन्सिडर करा, 15चं साईन काय आहे, मायनस. तर साईन जर डिफरंट असतील, ओके, साईन काय असतील, डिफरंट, तर 15 मधून आपण किती मायनस करणार, 7, म्हणजे 8 राहतील, आणि ग्रेटर नंबरचं साईन म्हणजे 15चं मायनस, 15 मायनस 7 8 आले, ग्रेटर नंबरचं साईन मायनस अपॉन 6. आता हे आन्सर ऍज इट इज ठेवलं तरी चालेल, किंवा आणखीन त्याला सिम्प्लिफाय करू शकता. कितीनं डिवाइड करा, आणखीन 2 ने डिवाइड करा. ओके, तर 2 न डिवाइड केल्यानंतर इथे किती येणार, 2 4 जा 8, आणि इथे 4 येईल. ओके, 2 4 जा 8, जस्ट अ मिनिट. ओके, 2 4 जा 8, आणि हे साईन मायनस, आणि 6 ला 2 ने डिवाइड केलं, 2 3 जा 6. इथे तो डिटर्मिनंट परत एकदा राईट डाऊन करा, आणि त्याची व्हॅल्यू किती आली आहे म्हणून सांगायचं, म्हणजे किती फाइंड आउट केली आपण, -4/3. तर असा फ्रॅक्शन मधला सुद्धा 2 मार्कला तुम्हाला काय येऊ शकतो, असं एकच एक्झाम्पल आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये. सो ऍज इट इज यायची पॉसिबिलिटी जास्त आहे. तर याचं प्रिपरेशन करा. कदाचित हा एकदा बोर्डला आला होता आणि मी सगळे इन्क्लूड केले, जसं सुरुवातीला सांगितलं, सगळे बोर्डचेच क्वेश्चन आहेत. ओके, त्यामुळे हे तर क्वेश्चन कराच, आणि यासारखे एक्स्ट्रा आणखीन असतील तर तेही करा प्रॅक्टिस. नेक्स्ट क्वेश्चन, 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. 2 कॉइन्स आर टॉस, दोन कॉइन आपण टॉस केले. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट गेटिंग नो हेड. हेड मिळणारच नाही त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. तर कधी पण काय करायचं, प्रोबॅबिलिटी मध्ये पहिल्यांदा 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली असं लिहा, आणि मग त्याच्यानंतर फर्स्ट स्टेप यस लिहा. ओके, तुम्हाला मार्क ज्याला असणार आहे तो तुम्ही यस करेक्ट लिहिताय की नाही. 2 कॉइन्स टॉस केल्यावर काय येणार, यस. ओके, एच 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 टी टी एच, लास्ट टी टी. ओके, तर हे झालं आपला यस. आता एखादा इव्हेंट ए जो आपल्याला ज्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची, त्याला इव्हेंट ए म्हणूया. लेट इव्हेंट ए इज द इव्हेंट ऑफ गेटिंग नो हेड. ओके, सॉरी किंवा असं शॉर्ट मध्ये गेटिंग नो हेड, सिम्पली गेटिंग नो हेड. तर ए मध्ये कुठले असले पाहिजेत आपले, की ज्याच्यामध्ये हेड नाहीये. आता प्रत्येकामध्ये बघा, इथे 2 हेड्स आहेत, इथं ऍटलिस्ट 1 आहे, 1 आहे. तर ज्याच्यामध्ये हेड नाही असं कोण आहे, टी टी. टी टी. आणि आता इथे सॉरी, मी पहिल्यांदा इथे हे सांगायचं राहिलो, यस लिहिलं, यस मध्ये किती आहेत, 1 2 3 4. सो नंबर ऑफ यस किती येणार, 4. ओके, आणि इथे ए मध्ये 4 आउट ऑफ किती आले, ओनली 1. नाव फॉर्म्युला फॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ ए चा काय येणार, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए, ए ची प्रोबॅबिलिटी म्हणजे नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. ओके, मग आता नंबर ऑफ ए किती आलाय आपला, इथे बघा, नंबर ऑफ ए हे किती आहे, ओनली 1, एकच आहे त्याच्यात. इथे लिहिलंय आपण, सॉरी, जस्ट अ मिनिट, इथे नंबर ऑफ ए ऑलरेडी लिहिलंय आपण, किती आहे, 1. तसं नंबर ऑफ यस वरती किती आला होता, नंबर ऑफ यस 4. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1/4. आता ए त्याला आपण सपोज केलं होतं, मग फायनल आन्सर कसं लिहायचं,
probability of getting no head is equal to 1/4 and that is required. तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ओके, त्याची प्रोबॅबिलिटी किती आली आपली 1/4. नाउ नेक्स्ट फाइंड द सम ऑफ फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबर्स. ओके, तर जे टोटल फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबर्स आहे त्यांची टोटल सम किती येते ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर आन्सरच्या स्टार्टिंगला आपण काय करणार, तर इवन नॅचरल नंबर्स आर. ओके, नुसते नॅचरल नंबर नाही आहेत तर कुठले आहेत, इवन नॅचरल नंबर्स. तर इवन नंबर्स म्हणजे काय, मल्टिपल ऑफ 2, च्या मल्टिपल मध्ये असतात, म्हणजे 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर कॉमन डिफरन्स किती आहे, 2 आहे. तर हे आपल्याला दिसतं इथे, तर डायरेक्ट इथे लिहा दिस इज एपी. तर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे बिकॉज कॉमन डिफरन्स इज 2. ओके, बिकॉज कॉमन डिफरन्स फुल फॉर्म लिहा त्याचा इज 2. आता हे एपी आहे, हे याचे काही आपल्याला फार मार्क नाही आहे, त्यामुळे मेन आपल्याला सम फाइंड आउट करायचे 21 इवन नॅचरल नंबर्स, त्यामुळे हे शॉर्ट मध्ये लिहा. आता ते लिहिल्यानंतर याच्यामध्ये ए आणि डी फाइंड आउट करूया आपण. ए म्हणजे काय येणार आपली फर्स्ट टर्म, तर फर्स्ट टर्म किती आहे 2 आहे, आणि आता कॉमन डिफरन्स सांगितला, कॉमन डिफरन्स आपण T2 मायनस T1 असं लिहितो, म्हणजे 4 मायनस 2 केला तर किती येणार आहे 2. सो डी इज इक्वल टू 2. डायरेक्ट लिहिला तरी चालेल, ए इज इक्वल टू 2, डी इज इक्वल टू 2. ओके, देन राईट डाऊन फॉर्म्युला. आता याच्यामध्ये यस हे एक लिहायला पाहिजे आणखी, फर्स्ट 21 टर्म म्हणजे यस 21 टर्मची सम फाइंड करायची आहे, म्हणजे यस 21 आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. मग यस 21 फाइंड आउट करायचं असेल तर एस एनचा फॉर्म्युला लिहूया. एस एन इज इक्वल टू ओके n/2 इंटू ब्रॅकेट 2 मल्टिप्लाय किंवा 2a प्लस n-1 इंटू डी. तर आता इथे आपण चा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये एन ची व्हॅल्यू इथे 21, कारण फर्स्ट 21 सम इथे बघू शकता तुम्ही, फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबरची सम फाइंड आउट करायचे. सो एन इज इक्वल टू 21 ठेवला, 21/2. ओके, तर इथे घेऊया 21/2 इंटू 2 मल्टिप्लाय, ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू आहे इथे 2. ओके, प्लस n-1. ओके, n-1 म्हणजे n ची व्हॅल्यू किती ठेवली आपण 21 मायनस 1 इंटू डी. डी किती आला आपला, डी ची व्हॅल्यू सुद्धा 2. ओके, सो 21 ला काही 2 ने डिवाइड होत नाही, ऍज इट इज ठेवा 21/2. 2 मल्टिप्लाय 2 किती येणार 4, प्लस 21 मधून 1 मायनस केले म्हणजे 20 मल्टिप्लाय 2. आता याच्यात सुद्धा काय करा, आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करा, मग 2 न डिवाइड करा. ओके, इथे काही नाही म्हणजे मल्टिप्लाय असणार ब्रॅकेट आणि त्या नंबरच्या मध्ये. आता इथे बघा 22 मल्टिप्लाय 2 किती येणार आहे ते 20 मल्टिप्लाय 2 40, 40 प्लस हा 4, सो डायरेक्ट करा 44. मग आता इथे आपण काय करूया, इथे 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4, 2 न डिवाइड केलं 44 ला, थोडक्यात किती येणार 2 न डिवाइड केल्यावर 44 ला 22. आणि मग इथे आन्सर काय करणार आपण 21 मल्टिप्लाय 22. सो इथे नंबर आहे 22, त्याला 21 न मल्टिप्लाय करायचं. ओके, सो इथे 0 येईल, परत 4, 2 2 जा 4 म्हणजे किती येणार आहे, इथे 2 आले, 4 प्लस 2 6 आले, आणि परत 462. ओके, सो S21 इज इक्वल टू 462. सो फायनल आन्सर लिहायचं सम ऑफ फर्स्ट 21 इवन नंबर्स, फुल फॉर्म लिहा इवन नंबर्स इज 460. ओके, अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके, तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 2y² मायनस y प्लस 2. इथे एक आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे 2y² मायनस y प्लस 2 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची, डिस्क्रिमिनंटची. डिस्क्रिमिनंट म्हणजे b² मायनस 4ac, हे लक्षात ठेवा. कधी कधी डायरेक्ट देतील फाइंड b² मायनस 4ac किंवा डिस्क्रिमिनंट म्हणतील, दोन्हीचं मिनिंग तेच. त्याच्यावरनं फर्स्ट स्टेप आपण काय करणार, ए बी आणि सी च्या व्हॅल्यू फाइंड करणार. तर कम्पेअर करून क्वाड्रॅटिक इक्वेशनशी. सो इथं बघा पहिल्यांदा y² चा जो कोइफिशियंट आहे त्याला आपण ए म्हणणार, y चा जो कोइफिशियंट आहे, आता इथे काही नंबर नाहीये म्हणजे 1 विथ साइन, साइन काय आहे मायनस, सो बी ची व्हॅल्यू आली -1 आणि मग सी ची व्हॅल्यू,
सी ची व्हॅल्यू किती आहे 2. ओके, तर ए बी आणि सी ह्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायच्या. त्या फाइंड आउट केल्यानंतर इथे आपण काय करणार, बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, कुठली व्हॅल्यू फाइंड करणार, बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड आउट करताना दॅट इज डिस्क्रिमिनंट. तर बी ची व्हॅल्यू पहिल्यांदा टाकूया. बी ची व्हॅल्यू किती आहे, -1 त्याचा स्क्वेअर मायनस फॉर्म्युलातलाच 4 आहे. ओके, डिस्क्रिमिनंट मधला ए ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि सी ची व्हॅल्यू पण किती आहे 2. आता निगेटिव्ह नंबर जरी असेल, ओके, निगेटिव्ह नंबर तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. म्हणजे 1चा स्क्वेअर 1, मायनस जरी असला तरी स्क्वेअर काय येणार, ऑलवेज पॉझिटिव्ह. त्यामुळे 1 लिहा. परत इथे मायनस साईन आहे ते आहे. पहिल्यांदा तुम्ही 4 मल्टिप्लाय 2 केलं तर किती येणार, 4 2 जा 8 आणि परत एक 2 आहे. मल्टिप्लाय किती आहे 2. 4 2 जा 8, 8 2 जा 16. आता इथे बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac. 1चं साईन काही नाही म्हणजे काय कन्सिडर करणार, प्लस 16चं साईन मायनस. साईन डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन, म्हणजे 16 मायनस 1 किती येणार 15 आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. ओके, देअरफोर द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, त्यालाच आपण बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणतो. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज -15 आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. सो अशा प्रकारे कुठलेही वेगवेगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले जातील आणि त्याच्यावरून तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन हा स्टॅट मधला आहे. द फॉलोइंग टेबल शोज cause of noise pollution. Find the measure of central angle for each. Okay, draw a pie diagram. Okay, तर कशा कशामुळे नॉइज पोल्युशन होतं ते दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन, ट्रॅफिक, एअरक्राफ्ट टेक ऑफ, इंडस्ट्री आणि त्याचे पर्सेंटेज दिले. पर्सेंटेज म्हणजे आउट ऑफ 100. तर तुम्ही ह्या सगळ्याची सम करून बघा, तर टोटल तुम्हाला त्याचा 100% येणार आहे. ओके, ऑब्विसली असणार आहे, पर्सेंटेज म्हणजे आउट ऑफ 100. तो टॅली करून बघा, तर त्याचा टोटल 100% येणार. मग आता पर्सेंटेजचं आपल्याला काय करायचं, सेंट्रल अँगल मध्ये डिग्रीमध्ये फाइंड आउट करायचं. तर पहिलं किती आहे 10%, म्हणजे 10/100. तर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायला त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 360. ओके, सो बघा इथे जस्ट मिनिट, 0ला 0 कॅन्सल होईल, परत इथे सुद्धा 0ला 0 कॅन्सल होईल. तर किती येणार आहे त्याचा आन्सर, पहिल्याचा सेंट्रल अँगल कन्स्ट्रक्शनचा 36 डिग्री. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये बघूया आपण, इथे 50% आहे. सो 50/100. ओके, 50/100 डिग्रीमध्ये करायला कितीने करणार, 360. तर तो करत असताना इथे परत काय होईल, 0ला 0 कॅन्सल होईल, 0ला 0 कॅन्सल होईल. ओके, तर 36 मल्टिप्लाय 5. काय करूया, 36 मल्टिप्लाय 5 म्हणजे किती येणार आहे, कारण हे 5 आणि किती राहिले, 0 कॅन्सल झाल्यावर 36 म्हणजे किती येणार, 180. ओके, तर हे 180 डिग्री झालं. परत पुढचा पर्सेंटेज किती आहे, एअरक्राफ्ट टेक ऑफ, तर हा आहे 15%. ओके, सो 15% मीन्स 15/100 मल्टिप्लाय 360. ओके, इथं काय होईल, 0ला 0 कॅन्सल होईल. आणि त्याच्यानंतर इथे 15 इंटू 36. आता 15 आणि 36 याला तुम्ही आणखीन सिम्प्लिफाय करू शकता. हे 5च्या टेबलमध्ये 5 3 जा आणि 5 2 जा. 5 3 जा 15, 5 2 जा 10. परत 2 1 जा 2 आणि याला डिवाइड केल्यावर किती येणार, 36ला 2 ने डिवाइड केलं 18 येणार. 18 3 जा 54 डिग्री. ओके, आता लास्ट वन 25%. 25% म्हणजे 25/100 इंटू 360. डिग्रीमध्ये करायचं आहे म्हणून 360. याला कसं करता येईल, 25 1 जा 25, 25 4 जा 100. ओके, परत 4 1 जा 4, 4 9 जा 36 आणि वरची 0. 1 मल्टिप्लाय 90 म्हणजे किती येणार, 90 डिग्री. थोडक्यात कन्स्ट्रक्शनचा अँगल आला 36 डिग्री, ट्रॅफिक 180 डिग्री, एअरक्राफ्ट टेक ऑफ 54 डिग्री आणि इंडस्ट्री 90 डिग्री. तर हे त्याचे सेंट्रल अँगल. प्रत्येकाला हाफ मार्क मिळेल तुम्हाला कॅल्क्युलेशन केल्यावर. आणि तुमचा आन्सर करेक्ट आहे चेक करायचं असेल तर यांची ऍडिशन बघा, ती 360 येते का बघा. जर ती 360 डिग्री आली असेल तर तुमचा आन्सर व्हेरीफाय सुद्धा होऊन जाईल. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. बॉक्स contains 5 red, 8 blue and 3 green pens. Rutuja wants to pick a pen at a random. What is the probability that pen is blue? तर अशा प्रकारचा सुद्धा क्वेश्चन प्रोबॅबिलिटी वरचा येऊ शकतो, फाइंड द प्रोबॅबिलिटी मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला यस लिहावा लागेल, नंबर ऑफ यस. ओके,
तर टोटल पेन्स किती आहेत बघा. टोटल पेन 5 प्लस 8 प्लस 3. ओके, सो 13 प्लस 3 16. ओके, सो टोटल पेन झाले 16. आता ऋतूच्या त्यातून एक पिक करणार आहे पेन रॅन्डमली. सो कुणाची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. द पेन इज ब्ल्यू. ओके, सो आधी इथं हे लिहिलं टोटल पेन्स. तर नंबर ऑफ इयर्स किती झाला 16. ओके, तो एक नोट करा. त्याच्यानंतर लेट इव्हेंट ए ऋतूच्या पिक ब्ल्यू पेन्स. ओके, देअरफॉर ब्ल्यू पेन असेल कारण एकच पिक करायचं त्यामुळे ब्ल्यू पेन. हा, तर मग ब्ल्यू पेन किती आहे टोटल. तर याच्यामध्ये बघा 8 ब्ल्यू पेन. सो ह्या 8 मधला कुठलाही असू शकेल. त्यामुळे नंबर ऑफ ए काय येणार. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 8. देअरफॉर पी ऑफ ए म्हणजे ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. तर नंबर ऑफ ए किती आलाय 8 आणि नंबर ऑफ यस ऑलरेडी किती फाइंड आउट केलाय आपण 16. देअरफॉर पी ऑफ ए, सो याला सिम्प्लिफाय करूया. 8 1 जा 8, 8 2 जा 16. दॅट इज 1/2. त्याची प्रोबॅबिलिटी किती येणार आहे 1/2. सो वर्ड मध्ये आन्सरला फायनल सेंटेन्स प्रोबॅबिलिटी ऑफ असं लिहूया जसं द प्रोबॅबिलिटी दॅट पेन इज ब्ल्यू इज इक्वल टू फायनल आन्सर द प्रोबॅबिलिटी दॅट पेन इज ब्ल्यू, किंवा असंही लिहू शकता द प्रोबॅबिलिटी दॅट ऋतुजा पिक्स ब्ल्यू पेन इज इक्वल टू 1/2. ओके, अँड दॅट इज रिक्वायर्ड. हेच आपल्याला काय करायचं होतं फाइंड आउट करायचं होतं. फायनल सेंटेन्स लिहिणं पण गरजेचं आहे. ही सवय ठेवा. Now next question. To solve the following simultaneous equation by Cramer's rule, find the value of dx and dy. ओके, क्रेमर्स मेथडने इक्वेशन सॉल्व्ह करत असताना 2 मार्क्ससाठी क्रेमर्स रूल मध्ये एकूण 3 आहेत, डी डीएक्स आणि डीवाय. तर जसे इथे विचारले डीएक्स डीवाय, तसं मे बी तुम्हाला डी डीएक्स असे विचारतील किंवा डी डी आणि डीवाय विचारतील. ओके, तर कुठलेही 2 विचारतील त्याच्यात 2 मार्क्ससाठी. तर त्यामुळे इथे पूर्ण क्रेमर्स मेथडने सॉल्व्ह करायचं नाही. तर या क्वेश्चन मध्ये काय करायचंय फक्त आपण इथे फक्त हे 2 फाइंड आउट करायचे आहेत, डीएक्स आणि डीवाय. तर फर्स्ट स्टेप काय करूया, इक्वेशन ऍज इट इज राईट डाऊन करून घेऊया. 3x प्लस 5y इज इक्वल टू 26. हे फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड आहे x प्लस 5y इज इक्वल टू 22. हे सेकंड इक्वेशन आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. डी डीएक्स आणि डीवाय तिन्ही पण फाइंड आउट करायचे. तर इथे पेन्सिलने असे नंबर लिहा 1 2 3. आणि ट्रिक जी आहे ती आहे डी डीएक्स आणि डीवाय साठी. डी साठी रूल लक्षात ठेवा 1 2, डीएक्स साठी 32 आणि डीवाय साठी 13. ओके, हे यूज करून आपण फाइंड आउट करू शकतो. सध्या आपल्याला काय विचारलंय सांगा, फक्त डीएक्स विचारलाय. सो पहिल्यांदा डीएक्स साठी इथे लिहूया डीएक्स. डीएक्स साठी रूल कुठला आहे 3 2. 3 म्हणजे 3 च्या खाली कुठले नंबर आहेत बघा, 26 आणि 22 हा एक नंबर आहे 3 च्या खाली. आणि 2 च्या खाली कुठले नंबर आहेत, कोइफिशियंट घ्या फक्त 5 अँड 5. ओके, तर हा झाला डीएक्स. डीएक्स किती येतोय बघूया आपण. त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 26 मल्टिप्लाय 5 मायनस, ओके, काय करावं लागेल 26 मल्टिप्लाय 5 मायनस इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 22 मल्टिप्लाय 5. सो फर्स्ट 26 मल्टिप्लाय 5 हे करून बघा. तर त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, 26 मल्टिप्लाय 5 130. ओके, त्याच्यानंतर दुसरा मायनस किती करायचं आहे 22 मल्टिप्लाय 5. तर त्याचा आन्सर किती येणार आहे, याचं मल्टिप्लिकेशन 110 आलं. सो डीएक्स इज इक्वल टू 130 मधून 110 मायनस केलं तर किती येणार, डीएक्स इज इक्वल टू 20. ओके, तसंच आता सेकंड वन डीवाय फाइंड आउट करायचं. सो डीवाय साठी रूल काय आहे बघा, तर डीवाय साठी आहे 1 3. ओके, सो 1 च्या खाली असणारे नंबर इथे 3 आणि एक्सचा कोइफिशियंट इथे काही नाही म्हणजे 1 कन्सिडर करायचा. सो पहिला येणार 3 1 आणि मग 3 मध्ये ऑलरेडी बघितलंय आपण 13 मधला हा 26 22.
26, 22. नाव याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लाय 22 मायनस ओके इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 26 मल्टिप्लाय 1. 3 मल्टिप्लाय जर 22 केलं आपण तर त्याचा आन्सर किती येणार याचा 66 मायनस 26 मल्टिप्लाय 1 26. ओके तर 66 मायनस 26 याचा आन्सर किती येणार 40. सो dy इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू किती येणार आपली 40 येणार. ओके हेच दोन्ही फक्त फाइंड आउट करायचे होते. फुल क्रॅमर्स मेथड आपल्याला 2 मार्क साठी सॉल्व्ह करत बसायचं नाहीये. कुठलेही दोन विचारतील त्यामुळे असे प्रॅक्टिस म्हणजे क्रेमर्स रूल जर तुम्ही केलं तर यासाठी काही वेगळी प्रॅक्टिस करायची गरज नाही. पण माइंड मध्ये ठेवा की फक्त dx dy किंवा ddx ddy जेवढं विचारलं तेवढंच 2 मार्क साठी फाइंड आउट करायचं. ओके फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ AP इज 6 and 3. फाइंड S27. हा सुद्धा क्वेश्चन एकदा बोर्डला आपला विचारलेला आहे. फर्स्ट टर्म आपण कशाने डिनोट करतो ए न. तर फर्स्ट टर्म किती दिलेली आहे फर्स्ट टर्म इज 6. ए इज इक्वल टू 6 अँड कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3. ओके हे आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये दॅट इज गिवन. फर्स्ट टर्म इज 6 अँड कॉमन डिफरन्स इज डी रिस्पेक्टिव्हली. मग आता S27 जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण SN चा फॉर्म्युला यूज करणार. SN इज इक्वल टू n/2 इंटू 2 मल्टिप्लाय ए प्लस n मायनस 1 इंटू डी. तर हा आपला फॉर्म्युला आहे. ओके तर हा फॉर्म्युला राईट डाऊन करा. त्याच्यामध्ये एन किती आहे किती फाइंड आउट करायचं आहे ते 27. सो S27. सो इथे सुद्धा एन ची व्हॅल्यू 27/2 प्लस 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 6 प्लस एन ची व्हॅल्यू इथेच आता ठेवली आपण 27 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे 3. तर ह्या दिलेल्या दोन व्हॅल्यू इथे ठेवायच्या. 27/2 ऍज इट इज राईट डाऊन करा. परत 2 मल्टिप्लाय 6 केलं तर 2 मल्टिप्लाय 6 किती आलं 12 प्लस 27 मायनस 1 याचा आन्सर किती येणार 26 मल्टिप्लाय 3. ओके हे आलं 27/2 12 प्लस आता 26 मल्टिप्लाय 3 केलं आपण तर किती येणार 3 6 जा 18 येणार. ओके इथे 3 6 जा केलं आपण किती आले 18 आले. परत 3 2 जा 6 6 प्लस कॅरी 1 78. ओके किती केलं आपण 26 मल्टिप्लाय 3 दॅट इज 78. नाव 27/2 12 प्लस 78 हे जर केलं तर याचा आन्सर किती येणार आहे 90 येणार. ओके ह्या दोन्हींची ऍडिशन 90 आली. ओके नाव नेक्स्ट स्टेप 2 1 जा 2 आणि याला जर आपण काय केलं 90 ला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे 45. ओके 2 1 जा 2 आणि 90 ला 2 ने डिवाइड केलं 45 मध्ये मल्टिप्लाय असणार. सो काय राहिलं बघा 27 मल्टिप्लाय 45. तर हे मल्टिप्लिकेशन जर केलं आपण 27 मल्टिप्लाय 45 S27 म्हणजे फायनल आन्सर आपलं S27 इज इक्वल टू 1215. ओके हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ओके 1215 S27. तर हा क्वेश्चन एकदा बोर्डला आलेला आहे. तर अशा प्रकारचे पण क्वेश्चन प्रिपेअर करा. नेक्स्ट क्वेश्चन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज 200 रुपीज. इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3% देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. ओके तर याच्यामध्ये बघा काय काय दिले आपल्याला. मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आहे त्याची शेअरची तर ₹200. ओके त्याच्यानंतर त्याचं ब्रोकरेज दिलेलं आहे. ब्रोकरेज इज इक्वल टू जस्ट अ मिनिट ब्रोकरेज इज इक्वल टू किंवा रेट ऑफ ब्रोकरेज असं दिलं. रेट ऑफ ब्रोकरेज इज इक्वल टू 0.3%. हे आपल्याला दिलेलं आहे. तर मग त्याच्यावरनं आपल्याला आधी अमाऊंट मध्ये काढावं लागेल. ओके अमाऊंट ऑफ ब्रोकरेज हे पर्सेंटेज मध्ये झालं. ऍक्च्युली रुपीज मध्ये किती होतंय बघूया ब्रोकरेज. अमाऊंट ऑफ ब्रोकरेज इज इक्वल टू 0.3% ऑफ मार्केट व्हॅल्यू. ब्रोकरेज हे नेहमी कशावर काढायचं त्याच्या मार्केट व्हॅल्यूवर काढायचं. म्हणजे 0.3% आहे. पर्सेंट म्हणजे अपॉन 100 मल्टिप्लाय मार्केट व्हॅल्यू किती आहे 200. ओके तर मग याच्यामध्ये 100 1 जा 100 100 2 जा 200 किंवा 0 कॅन्सल. काय राहिलं 0.3 मल्टिप्लाय 2. तर 0.3 मल्टिप्लाय 2 म्हणजे किती येणार हे 0.6.
आता रुपीज मध्ये आहे रुपीज पैसे, तुम्ही इथे एक एक्स्ट्रा झिरो वाढवू शकता. डेसिमल नंतरचे जे नंबर आहे शेवटी एखादा एक्स्ट्रा झिरो घेऊ शकता. सो 0.60 रुपीज हे तुमचं काय झालं, ब्रोकरेज झालं. आता परचेस व्हॅल्यू काढायचे. देअर फोर परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर, जस्ट अ मिनिट, परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर. त्या शेअरची परचेस व्हॅल्यू म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, मार्केट व्हॅल्यू आहेत. म्हणजे समजा तुम्ही स्वतः शेअर परचेस करताय, मध्ये एक ब्रोकरेज आहे, एक एजंट आहे, तुम्हाला मार्केट व्हॅल्यू आहे तेवढी तर अमाऊंट द्यावीच लागेल. प्लस तो जो ब्रोकर आहे म्हणजे कमिशन घेणार आहे मध्ये, त्याचं ब्रोकरेज तुम्हालाच पे करावं लागेल, प्लस ब्रोकरेज. म्हणजे हे दोन्ही मिळून त्याची कॉस्ट होणार आहे. ओके, सो मार्केट व्हॅल्यू आहे 200 प्लस त्याचं ब्रोकरेज किती झालं, 0.60. म्हणजे 200 प्लस 0.60 म्हणजे 200.60 रुपीज. हे तुमचं काय झालं, परचेस व्हॅल्यू झाली त्याची. कारण का, ज्यावेळी तुम्ही शेअर परचेस करायला जाता, ती मार्केट व्हॅल्यू, आत्ताच्या शेअरची मार्केट व्हॅल्यू आत्ताची आहे ती, प्लस त्या ब्रोकरला जी अमाऊंट द्यायची आहे ती तुम्हाला स्वतः पे करावी लागणार. म्हणजे दोन्हीची ऍडिशन करून जरी शेअर 200 रुपीजचा असला तरी तो तुम्हाला घेताना कितीला पडणार, 200.60 वरचं ब्रोकरेज. ओके, आणि तेच जर सेल आउट करायचं असेल, असा प्रॉब्लेम येईल सेल आउटचा, त्यावेळी मायनस करा ब्रोकरेज. नाव नेक्स्ट क्वेश्चन, श्रीमती मल्होत्रा purchase a solar panel for the taxable value 85,000. She sold them for 90,000. The rate of GST is 5%. Find the ITC of Srimati Malhotra and what is the GST payable for her. आता याच्यामध्ये दोन फाइंड आउट करायचे आहेत. ITC एक म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, हा एक फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट टॅक्स एक फाइंड आउट करायचा आहे आणि मग जीएसटी पेएबल दोन्ही फाइंड आउट करायचे आहेत. तर याच्यामध्ये पहिल्यांदा ITC आपण फाइंड आउट करूया. फर्स्ट इनपुट टॅक्स क्रेडिट, शॉर्ट फॉर्म मध्ये आपण काय लिहितो, ITC इज इक्वल टू जीएसटीचा रेट किती आहे, 5%. 5% ऑफ परचेस व्हॅल्यू. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय, तुम्ही फुल फॉर्म लिहा त्याचा, परचेस व्हॅल्यू. ITC नेहमी कशावर काढायचा, तर कितीला परचेस केले त्याच्यावर जो जीएसटीचा रेट आहे तेवढे पर्सेंट काढायचा. म्हणजे 5% म्हणजे 5/100 इंटू कितीला परचेस केली आहे, 85,000. सो इथे 85,000 घ्या आणि मग 0ला 0 कॅन्सल करायचं, 20 कॅन्सल, आणि मग काय राहिलं, 5 मल्टिप्लाय 850 म्हणजे किती येणार आन्सर, रुपीज 4,250. हा तुमचा काय आला, ITC पहिला पार्ट आला. त्याच्यानंतर दुसरा आहे, आपल्याला आधी आउटपुट टॅक्स काढावा लागेल आणि मग जीएसटी पेएबल आपल्याला मिळेल. इथे लिहूया आउटपुट टॅक्स. ओके, जस्ट अ मिनिट. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू, अगेन जीएसटीचा रेट किती आहे, 5%. 5% ऑफ आउटपुट टॅक्स हा नेहमी सेलिंग प्राइस वर काढायचा. ओके, सेलिंग प्राइस. सो 5% म्हणजे 5/100 इंटू कितीला सेल आउट केली आहे ती, तर तो केलेला आहे 90,000 ला. ओके, 5% ऑफ 90,000. इथं काय होणार, 20ला 20 कॅन्सल होणार आणि मग 5 इंटू 900 केले आपण, तर किती येणार त्याचा आन्सर, 4,500 रुपीज. ओके, हा आउटपुट टॅक्स झाला आणि मग त्याच्यावरून आपण जीएसटी पेएबल काढायचं. देअर फोर जीएसटी पेएबल, त्यासाठी आपल्याला आउटपुट टॅक्स लागला. जीएसटी पेएबल काय येणार, तर आउटपुट टॅक्स मायनस ITC, हा फॉर्म्युला आहे त्याचा, आउटपुट टॅक्स मायनस ITC. तर बघा आउटपुट टॅक्स किती आला, 4,500. आताच इथे आपण फाइंड आउट केला. आणि आधीच्या याच्यामध्ये किती आला होता, ITC किती आला होता, 4,250. तर हे दोन्ही एकमेकांमधून मायनस केले, तर मायनस केल्यानंतर किती येणार जीएसटी पेएबल, रुपीज 250. दॅट इज युअर जीएसटी पेएबल. मग ह्याच्यामध्ये की स्टेप काय लक्षात ठेवणार, ITC कसा फाइंड करणार, कितीला परचेस केलं तेवढा जीएसटीचा पर्सेंटेज काढायचा. आउटपुट टॅक्स म्हणजे कितीला सेल आउट केला, आणि जीएसटी पेएबल आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, तुम्हाला मिळून जाईल जीएसटी पेएबल. ओके, तर व्हॅल्यू चेंज होऊन कदाचित प्रॉब्लेम येईल, त्यामुळे स्टेप लक्षात ठेवा. नाव नेक्स्ट क्वेश्चन, ABCD. ओके, हा जो ABCD दिला आपल्याला, ABCD इज रेक्टँगल. Write two simultaneous equation using information given below in the diagram in the form of AX plus BY is equal to C. Okay,
तर काय करायचं, याच्यामध्ये एक रेक्टँगल दिलाय आणि त्याच्या अपोजिट साइड्स आपल्याला इथं दिलेले आहेत. ओके, तर रेक्टँगलची प्रॉपर्टी यूज करून त्याच्यावरून इक्वेशन तयार करायचं. ओके, तर इथे सुरुवातीला आता आपण ए बी सी डी इज रेक्टँगल इथून स्टार्ट करूया. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज रेक्टँगल. आता रेक्टँगल असेल तर त्याच्या अपोजिट साइड्स काय येणार, इक्वल येणार. म्हणजे ए बी ला कोण इक्वल येणार, डी सी किंवा सी डी. देअरफॉर फर्स्ट ए बी इक्वल टू सी डी. याला रिझन काय, शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही फुल फॉर्म लिहा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. मग एबी साठी इक्वेशन काय आहे, 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू सीडीचं इक्वेशन काय आहे, 4x मायनस वाय. ओके, मग आता इक्वेशन फॉर्म करताना हा जो प्लस 2x आहे, याचा साइन इथे प्लस आहे, तो इकडे 4x कडे येऊन काय होईल, मायनस. म्हणजे 4x मायनस 2x. तसंच हा प्लस वाय याच्याकडे येऊन काय होणार, ऑलरेडी इथं कोण आहे, मायनस वाय हा, आणि हा प्लस वाय पण इकडे येऊन काय होणार, मायनस वाय. इक्वल टू किती आहे इथे, 8. म्हणजे 8 आहे तिथे ठेवला आपण. मग आता सिंपल इक्वेशन बघा कसं होईल, 4x मायनस 2x. इक्वेशन या साईडला लिहूया आपण, व्हेरिएबल्स. 4 मायनस 2 किती येणार, 2x मायनस वाय, दोन्ही पण साईन काय आहेत, सेम आहेत. तर ऍडिशन होणार, कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 घ्यायचे. ओके, सो 1 प्लस 1 किती येणार, 2. ओके, आणि साईन कुठला येणार, मायनस. ओके, मायनस 2y इज इक्वल टू 8. 1 प्लस 1 2, 4 मायनस 2 2x, असं इक्वेशन आलं. आता याला सिंपल करण्यासाठी काय करणार, आणखीन दोन्ही साईडला 2 ने डिवाइड करा. ओके, प्रत्येक टर्मला दोन्हीकडे कितीने डिवाइड करायचं, डिवाइड बोथ साइड बाय नंबर 2. 2 ने डिवाइड करायचं, म्हणजे 2 ला 2 कॅन्सल होईल, फक्त x राहील, मायनस वाय. इथे सुद्धा 2 ला 2 कॅन्सल, y राहिलं ते. 2 4 जा 8, म्हणजे x मायनस वाय किती येणार सांगा, x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर हे त्याचं पहिलं इक्वेशन झालं. असे दोन इक्वेशन तयार करायचे. आता पुढच्या अपोजिट साइड कुठल्या इक्वल आहेत, तर एडी ला इक्वल कोण येणार, बीसी. ओके, तर इथे लिहूया, एडी इज इक्वल टू बीसी, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स इक्वल येणार. मग एडीचं इक्वेशन काय आहे बघा इथे, 2y आणि बीसीचं x प्लस 4. सो 2y इक्वल टू x प्लस 4. आता इथे जो प्लस 2y आहे तो या x कडे येऊन काय होईल, मायनस होईल. सो x मायनस 2y, प्लस 2y चा मायनस, आणि प्लस 4 इकडे येऊन काय होणार, मायनस 4. म्हणजे 2y ला इकडे आणला, मायनस 2y झाला, प्लस 4 या साईडला येऊन काय झालं, मायनस. फक्त आता व्हेरिएबल लेफ्ट हँडला लिहूया, x मायनस 2y इक्वल टू मायनस 4. ओके, सो दिस इज इक्वेशन 2. फक्त हे दोन इक्वेशन इथे तयार करायचे आपण. इथे 1 अँड 2. फर्स्ट इक्वेशन क्रिएट केलं, 1 मार्क मिळेल. आणखीन एक इक्वेशन क्रिएट केलं, 1 मार्क. 1 प्लस 1 2. Now next question. First term and common difference of an EP are 12 and 4. If Tn equal to 96, find n. आता क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, फर्स्ट टर्म किती आहे म्हणून सांगितलंय, 12. सो ए इज इक्वल टू 12. आणि कॉमन डिफरन्स किती आहे, 4. डी इज इक्वल टू 4. तर हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. इट इज गिवन ए इज इक्वल टू 12, डी इज इक्वल टू 4. आता इथे टीएन चा फॉर्म्युला लिहिला, तर टीएन पण दिलेला आहे, त्या दिलेलं टीएन इज इक्वल टू 96. हे दोन्ही पण दिलेलं आहे. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला, एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर मग त्यासाठी मी आता म्हटलं तसं कुठला फॉर्म्युला यूज करणार, टीएनचा. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला इथे लिहिला आपण. आता हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर टी एन तर फाइंड आउट करायचं. सो टी एन ऍज इट इज लिहा, ई प्लस ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू ठेवली 12 प्लस एन मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. आणि आणखीन एक इथे जर तुम्ही बघितलं, टीएन ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ओके, क्वेश्चन मध्ये टीएन किती आहे आपला, 96. तर ती एक व्हॅल्यू ठेवा, 96. म्हणजे ओव्हरऑल तर राहिलेला हा एन फाइंड आउट करायचा. तर पहिला काय करायचं, हा जो प्लस 12 आहे तो 96 कडे येऊन काय होणार, मायनस. मग आता इथे काय राहील, एन मायनस 1 मल्टिप्लाय 4. ओके, आता इथे 96 मधून 12 मायनस केलं म्हणजे किती येणार, 84. ओके, हे मायनस केल्यावर किती येणार, 84. आणि परत हा मल्टिप्लाय 4, एन मायनस 1 ला मल्टिप्लाय, तो मल्टिप्लायचा याला इकडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. आणि इथे कोण राहील, हा एन मायनस 1.
म्हणजे मल्टिप्लाय 4 झाला डिवाइड, एन मायनस 1 इकडे लिहूया, फाइंड आउट करायचं एन आपल्याला. 84 ला 4 ने डिवाइड केला. 4 2 जा 8, 4 1 जा 4. ओके, -1 इकडे येऊन काय होणार, प्लस, म्हणजे 21 प्लस 1 म्हणजे एन इज इक्वल टू किती येणार, 22. आणि क्वेश्चन बघा, तेच फाइंड आउट करायचं होतं आपल्याला, फाइंड एन. ओके, एन किती येतो तो फाइंड आउट करायचा. सो एन इज इक्वल टू 22. आता आपण इथे नेक्स्ट क्वेश्चन, इफ व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 4m53 इज 22, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. याच्यावरून काय करायचं, आपण m ची व्हॅल्यू किती येते ते फाइंड आउट करायचं. मग m ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना इथे पहिल्यांदा हे लिहून घेऊया आपण, 4, जस्ट अ मिनिट. ओके, इथे फर्स्ट स्टेप जे दिलंय ते लिहून घ्या, 4m53 इज इक्वल टू 22. हे दिलेलं आहे आपल्याला. आणि मग याच्यावरून आता m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दिस इज गिवन, ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलंय. आणि फाइंड आउट काय करायचं, m आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 मल्टिप्लाय 3, हे पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन, परत मायनस. ओके, मायनस करून 5 मल्टिप्लाय किती करणार, m इज इक्वल टू 22. ओके, आता 4 मल्टिप्लाय 3 केलं तर 4 मल्टिप्लाय 3 किती येणार, 12. ओके, -5m इज इक्वल टू 22. परत जर आता आपण इथे बघितलं, या 12च्या समोरचं साईन बघा, 12च्या समोरचं साईन काय आहे, काही नाही म्हणजे प्लस आहे. तो +12 या 22 कडे येऊन काय होईल, मायनस, म्हणजे 22 मायनस 12. आणि इथे ऑलरेडी कोण राहील, हा जो आहे तो -5m ॲज इट इज राहील. आता 22 मधून 12 मायनस केले 10 आले. -5m म्हणजे -5 मल्टिप्लाय m आहे, तो इकडे येऊन डिवाइड होणार, डिवायडेड बाय काय होईल, -5. आणि मग इकडे कोण राहील, m. सो m इज इक्वल टू 10चं साईन काही नाही म्हणजे प्लस आणि याचं मायनस. सो 5 1 जा 5, 5 2 जा 12, आणि प्लस मायनस काय होणार, मायनस. म्हणजे m ची व्हॅल्यू किती येणार, m इक्वल टू -2. दॅट इज रिक्वायर्ड आन्सर. आता ऍक्टिव्हिटी बेस्ड जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. इथं काय करायचं, आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे बघा 2√3 ऑलरेडी दिलेलं आहे, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 3√3. त्यामुळे ह्या ब्रॅकेटमध्ये 3√3 येणार. परत 9 मल्टिप्लाय, इकडचा नंबर किती आहे, मध्ये मायनस 9 मल्टिप्लाय 2. आता ही स्टेप महत्वाची आहे, म्हणजे बघा इथे 2√3 आणि 3√3. तर याच्यात बाहेरचे जे नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन बाहेर करा, म्हणजे 2 मल्टिप्लाय 3. आणि आत रूट मध्ये कोण आहेत, हा 3 आणि आतला 3, 3 मल्टिप्लाय 3. तर बघा याच्याही पुढे स्टेप, कारण इथं आपल्याला डायरेक्ट एक आन्सर लिहायचा आहे. 2 3 जा 6, परत स्क्वेअर रूट मध्ये 3 मल्टिप्लाय 3 किती येणार, 9 येणार. ओके, तर 6 मल्टिप्लाय 9चं स्क्वेअर रूट किती येणार, 9चं स्क्वेअर रूट येणार 3, आणि 6 3 जा किती येणार, 18. थोडक्यात हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपला आन्सर किती येणार आहे, 18 येणार आहे. ह्या स्टेप तिथं मध्ये लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट 18 लिहिलं तरी चालेल. आणि मग 18 मायनस 18 किती येणार, याचा आन्सर 0 येणार. ओके, तर ह्या स्टेप लिहा, थोडं एक्झाम्पल वाढेल पुढे, किंवा डायरेक्ट 18 लिहिलं तरीही चालेल हे कॅल्क्युलेशन करून. तर हा क्वेश्चन एकदा बोर्डला आला होता ऍक्टिव्हिटीचा 2 मार्क्ससाठी. तर हा फर्स्ट झाला आपला. Now next activity based question, if one die is rolled then find out probability of event to get prime number on upper face. ओके, एक डाय जर रोल केला त्याच्यावर 1 to 6 नंबर्स असणार आहे. मग यस मध्ये कोण येणार, यस इज इक्वल टू, तर त्या बॉक्स मध्ये तुम्ही लिहायचं 1 2 3, मोठा काढला तरी चालेल काढताना, 3 4 5 6. ओके, सो यस मध्ये हे येणार इथे, म्हणून नंबर ऑफ यस 1 to 6 म्हणजे किती असणार, 6. प्राईम नंबर ऑन अप्पर फेस, तर आपल्याला प्राईम नंबर मिळतील त्या डायवर. तर प्राईम नंबर कुठले कुठले येणार, 2 3 आणि 5. ओके, तर हे प्राईम नंबर येणार, 1 प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही, त्यामुळे कुठले प्राईम नंबर येणार, 2 3 आणि 5. सो नंबर ऑफ ए किती झाला, 3 झाला. आता प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला, नंबर ऑफ ए, म्हणजे इथं हे लिहिलं ही स्टेप, प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती आहे, 3 आहे, आणि नंबर ऑफ यस किती आला आपला, 6. 3 अपॉन 6, 3 अपॉन 6 म्हणजे किती येणार, 3 1 जा 3, 3 2 जा 6. सो फायनल तुम्ही ब्रॅकेटमध्ये असं लिहिलं तरी चालेल, पी ऑफ ए इज 1 अपॉन 2. 3 1 जा 3, 3 2 जा 6. ओके,
तर असं ते प्रोबॅबिलिटी फायनल आन्सर 1/2. तुम्ही हे जर बॉक्स करेक्ट भरले म्हणजे हा पहिला, त्याच्यानंतर हा प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे आणि फायनल आन्सर 1/2. ओके. Now next question. Smita has invested rupees 12,000 and purchased the share of face value rupees 10 at a premium of 2 rupees. Find the number of shares she purchased. Complete the following activity to get answer. तो क्वेश्चन मध्ये फेस व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? फेस व्हॅल्यू रुपीज 10. प्रीमियम किती आहे? प्रीमियम 2 रुपीज. मग मार्केट व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? तर फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. त्याचं पूर्ण स्पेलिंग लिहा. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. फेस व्हॅल्यू किती आहे? 10 इथे लिहिलेले आहे आणि प्रीमियम किती आहे आपला? 2. सो 10 प्लस 2 किती येणार? 12. आता नंबर ऑफ शेअर्स साठी फॉर्म्युला काय? किती टोटल इन्व्हेस्टमेंट केली आणि आताची मार्केट व्हॅल्यू किती? तर 12,000 ला मार्केट व्हॅल्यू किती आले? 12. ओके. सो 12 वन जा 12 अँड नेक्स्ट 3 झिरो किती येणार ते? 1000. त्यामुळे इथे काय येणार? 1000 शेअर्स. सो स्मिता हॅज परचेस 1000 शेअर्स. हे त्यांचं फायनल आन्सर येणार. ओके. तर अशा प्रकारे ते बॉक्स भरले करेक्ट जेवढे दिलेत तेवढे. तर तुम्हाला प्रत्येकाला हा टोटल 4 बॉक्सचे तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाईल. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल युझिंग गिव्हन इन्फॉर्मेशन. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथे फेस व्हॅल्यू, शेअर इज ॲट आणि मार्केट व्हॅल्यू दिली. आता बघा, शेअर इज ॲट पार म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम असणार आहेत. म्हणजे जेवढी फेस व्हॅल्यू तेवढीच काय असणार आहे? मार्केट व्हॅल्यू. त्यामुळे शेअर इज ॲट पार. पार असताना दोघांच्या व्हॅल्यू काय असतात? सेम असतात. मग फेस व्हॅल्यू जर 100 रुपीज असेल तर मार्केट व्हॅल्यू पण किती येणार? 100 रुपीज. ओके. नाव शेअर इज ॲट प्रीमियम. प्रीमियम म्हणजे वाढवून. ओके. आता मार्केट व्हॅल्यू किती झाले? 575. म्हणजे फेस व्हॅल्यू किती असणार? 75. सो 75 प्लस 500. कारण दोन्हींची ऍडिशन मिळून काय असते? मार्केट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम म्हणजे मार्केट व्हॅल्यू. तर 75 प्लस 500 575. त्यामुळे फेस व्हॅल्यू किती असली पाहिजे या कंडिशन मध्ये? 75. आता बघा, फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे पण मार्केट व्हॅल्यू किती आहे? लेस झाले, कमी झाले 5 रुपीज. तर अशा वेळी काय असतं? शेअर इज ॲट डिस्काउंट. ओके. शेअर इज ॲट डिस्काउंट ऑफ रुपीज. कितीने लेस झालाय? 10 चा 5 झालाय म्हणजे कितीने लेस झालाय? 5 रुपीजने लेस झालाय. इथं काय लिहायचं? शेअर इज ॲट अ डिस्काउंट ऑफ रुपीज 5. आता पुढे 200 रुपीज डिस्काउंट 50 रुपीज. तर 200 मधून 50 मायनस करा. किती येणार? 150. फक्त बॉक्स जर तुम्ही करेक्ट इथे भरले, कॅल्क्युलेशन काही परत लिहायची गरज नाही त्याच्यात, तुम्हाला 2 मार्क्स त्याचे मिळून जातील. तर अशा प्रकारचं क्वेश्चन पण प्रिपेअर करा ऍक्टिव्हिटीसाठी. तर 100% हा येण्यासारखा आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x minus 6y equal to 3. आता याच्यामध्ये x ची व्हॅल्यू दिली आहे, आपल्याला y फाइंड आउट करायचं आणि पॉईंट लिहायचं. इथं सुद्धा y ची व्हॅल्यू दिली आहे, x फाइंड आउट करायचं आणि पॉईंट लिहायचं. तर याच्यासाठी काय करणार आपण? तर फर्स्ट स्टेप, इक्वेशन दिलेलं आहे 2x minus 6y equal to 3. तर याच्यामध्ये पहिल्यांदा x ची व्हॅल्यू आपण किती ठेवूया? ही किती दिलेली आहे? -5. ओके. -6y is equal to 3. आता इथे बघा, 2 मल्टिप्लाय -5 किती येणार? -10. 2 5 जा 10 प्लस मायनस मायनस -6y इक्वल टू 3. आता -10 इकडे येऊन काय होईल? प्लस म्हणजे -6y इज इक्वल टू 3 प्लस 10 म्हणजे किती येणार? -6y इज इक्वल टू 3 प्लस 10 म्हणजे 13. ओके. 13 आले. त्याच्यानंतर 6 मल्टिप्लाय -6 मल्टिप्लाय y असणार ते मल्टिप्लाय. ओके. तर मल्टिप्लायचं इकडे येऊन काय होईल? डिवाइड होईल. दोघांच्या मध्ये काही नाही म्हणजे काय? मल्टिप्लाय असणार. सो y इज इक्वल टू 13 ऑन -6. पण शक्यतो आपण मायनस साईन वरती लिहितो, त्यामुळे -13/6 ही आपली y ची व्हॅल्यू येणार. ओके. सो इथे किती येणार? -13/6. तर पहिला कधी पण x लिहायचा म्हणजे -5 आणि दुसरा मग y. -13/6. ओके. आता दुसरं y ची व्हॅल्यू इथे 2x minus 6y. ओके. y ची व्हॅल्यू किती पुट करणार आपण? 0 पुट करणार. इक्वल टू 3. 2x 6 into 0 म्हणजे 0च येणार. इज इक्वल टू 3. मग 2x minus 0 म्हणजे आहे तसं 2x इज इक्वल टू 3. 2x म्हणजे 2 मल्टिप्लाय x इज इक्वल टू 3. मग मल्टिप्लाय 2 काय होणार? डिवाइड. सो x इज इक्वल टू 3/2. x ची व्हॅल्यू किती येणार? 3/2. मग पॉईंट मध्ये पहिल्यांदा आपण
एक्स लिहितो म्हणजे 3/2 आणि नंतर ही दिलेली वायची व्हॅल्यू 3/2 अँड 0. ओके. हे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही रफली केलं तरी चालेल. ते तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायची गरज नाही. फक्त त्या बॉक्समध्ये करेक्ट आन्सर मात्र व्यवस्थित तिथे लिहा. कॅल्क्युलेशन केलेलं दाखवू शकता तुम्ही. म्हणजे आन्सर शीट मध्ये पण लिहू शकता.